आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, आपण सर्व बोटींना कलर कोडिंग केलेलं आहे. कलर कोडिंग केले त्यामुळे तुम्हाला कोणती बोट कोणाची आहे काय आहे हे सर्व समजतं. आणि एखादा ज्यावेळेस शेतू आपल्याकडे येतो किंवा एखादा कोणती सस्पेक्टेड संशयास्पद वस्तू असते त्यावेळेस ते आमच्या अगोदर तुम्हाला समजते. आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवाव्यात. हा या सागरी मेळ्याचा उद्देश आहे. सागरी तटावर एखादी येते, छोटीशी बोट येते, कोणतरी माणूस येतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगून झालेली आहे. त्याच्या संशयित हालचाली असतील त्या तुम्ही पोलिसांबद्दल किंवा ज्या काही एजन्सीज आहेत त्याच्याबद्दल परत तुम्ही पोचवाल. ही तर खरंच आहे, पण ही फार मोठी जबाबदारी तुम्ही स्वीकारताय त्याच्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे. एवढं बोलून विषय फार आहेत, पण अजून तुम्हाला उशीर झालाय. एवढं तुम्ही हे करा ते करा तसं करून नंतर लोक आत्महत्या केलेले आहेत, करोडो रुपये दिलेले आहेत त्यांना, आणि नंतर ती मागणी त्यांची थांबत नाही. तर ह्या गोष्टी सिरियस आहेत, तुम्ही त्या सिरियसली ऐकून घेतल्यात आणि थोड्याशा अंमलात आणाल अशी आशा बाळगतो. इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर ज्यांचं अकाउंट आहे त्यांनी आपलं प्रोफाईल जे आहे ते प्रायव्हेट ठेवा. भरपूर ठिकाणी होतं. पहिला आपण बघायचो ATMच्या बाहेर एखादा वॉचमन असायचा. नंतर भरपूर बँका त्यांचा एक्सपेन्सेस कमी करण्यासाठी वॉचमन काढून टाकले त्यांनी, आणि इन्शुरन्स काढून म्हणजे जरी चोरी झालं किंवा ATM पळवून जरी गेलं तर इन्शुरन्समधून भेटते त्यांना बँकवाल्यांना. त्यामुळे असा ATMच्या ठिकाणी त्यांनी वॉचमन ठेवायचे बंद केलं. आणि अशा ठिकाणी फ्रॉडस्टर जो असतो, फ्रॉड करणारा व्यक्ती, तो जातो, ती इन्स्ट्रुमेंट लावतो, ते जिथं आपण बटन टाकतो तिथे पिन कॅमेरा लावतो. तुम्हाला लक्षात पण येणार नाही की तिथे काय लावलेलं आहे. तर मग तो ATMच्या बाहेर त्याच्या 4 व्हीलरमध्ये बसलेला असतो आणि तो तिथं तो सगळा डाटा वायफाय कॅमेराद्वारे किंवा तो जो पिन कॅमेरा तो वायफाय असतो, हे सगळं वायफायवर सगळा डाटा कॅप्चर करून घेतो आणि आरामात घरी जाऊन तुमची ज्याने तिथे जाऊन पैसे काढले असतील त्यांच्या ATMचे डुप्लिकेट ATM बनवून तो कुठं दुसरीकडे जाऊन तो पैसे काढू शकतो.